मग राजकारण्यांनो, तुमच्या गाड्या घोड्या बदलतात, तुमच्या 7 पिढ्यांना परवडेल येणाऱ्या काळात ज्या तुमच्या गरजा आहेत त्या पूर्ण होतील एवढी प्रॉपर्टी तुमच्याकडे असते. मग याचा पंचनामा करत असताना केवळ हेलिकॉप्टरनं पाहणी करून आणि त्याच्यानंतर तुमचे ठरलेले ठराविक टगे कार्यकर्ते तुम्हाला लय मोठं मानून त्या धुऱ्यावर आणत असतील तर तुम्ही सरसगट जेवढी मदत, कारण तुम्ही काही स्वतः सोयाबीन काढून शेतकऱ्यांना मदत देणार नाहीत, तुम्ही सातारा लुटून पुणे दान करणार आहेत, म्हणून शेतकऱ्याच्या ह्या मदतीला तुम्ही धावणं काळाची गरज आहे. काय परिस्थिती वाईट आहे, म्हणजे जगातलं एकमेव उदाहरण आहे की ज्याला उघड्यावर तुम्ही तुमच्या दुकानातला एखादा माल ठेवू शकत नाही, उघड्यावर तुम्ही तुमच्या घरातली एखादी वस्तू ठेवू शकत नाही, उघड्यावर साधं वारं वावदन येणारे म्हणून तुम्ही तुमचे कपडे की बाबा पावसाचा अंदाज दिसल्यावर ते उघड्यावर ठेवू शकत नाही. मग त्या राजाला मानावं लागल की त्याला या उघड्या जमिनीवर आभाळाच्या खाली आपल्या घामानं गाळलेल्या ज्या वस्तू आहेत, जे पीक आहे त्याला सांभाळायचंय. त्याला देखील देव साथ देत नाही, त्याला निसर्ग साथ देत नाही. पण विनंती आहे, केवळ धुऱ्यावर जाऊन फोटोबाजी करून मी तिथं गेलतो शेतकऱ्यांचं सांत्वन केलं हे भंपक डायलॉग करण्यापेक्षा खऱ्या अर्थानं परिपूर्ण शेतकऱ्यांना मदत करा. येणाऱ्या काळात ज्या राजकारण्यांकडं शैक्षणिक संस्था आहेत, ज्या राजकारण्यांकडे कारखाने आहेत, ज्या राजकारण्यांकडे मंगल कार्यालय आहेत, तर हा गोरगरीब शेतकरी आहे. त्याच्या पोरीच्या लग्नाची सुपारी तुमच्या मंगल कार्यालयात असेल तर थोडीफार फीस कमी करा. त्याचं लेकरू तुमच्याकडे शिकायला आलंय तर ओल्या दुष्काळानं तो परिपूर्ण संपून गेलाय, त्याला फीसमध्ये कमी करा. काही